मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत YouTube साठी प्रोफेशनल लोगो आपण कसा बनवू शकतो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप माहितीसर होणार आहे। तर तुम्हाला YouTube साठी लोगो बनवण्याअगोदरच आपल्याला सर्वात अगोदर गरज आहे या पिक्सेल लॅबची। पिक्सेल लॅब मी तुम्हाला इथं देत आहे। पिक्सेल लॅब तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला प्ले स्टोर वरती अवेलेबल होऊन जातं। तर सुरुवातीला आपण या प्ले स्टोर वरती आपण गेल्यानंतर असा काही आपल्याला इंटरफेस होतो, कन्फर्मेशन and autosave of your last session is available, do you want to recover it। आपल्याला इथं कॅन्सल करायचं आहे आणि हे जे न्यू टेक्स्ट आहे त्यासाठी आपल्याला इथं डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मग आपल्याला साधारणपणे असं झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला पहिल्या स्टेपला आपलं जी बॅकग्राऊंड आहे ती बॅकग्राऊंड आपल्याला बदलायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं खाली क्लिक करून आपल्याला तुम्ही बघू शकता इथं असं आपल्या मनावरती बॅकग्राऊंड घ्यायचं आहे। मी इथं ब्लॅक बॅकग्राऊंड घेत आहे। तुम्ही इथं राईटला क्लिक करायचं। नंतर आपलं सर्वप्रथम इथं टेक्स्ट वर जायचं। टेक्स्ट वर जाऊन एक न्यू टेक्स्ट ऍड करायचा। इथे एडिट वरती ऑप्शन देऊन आपल्याला इथं SD अंपायर असं एक आपल्याला लोगो बनवायचा आहे। तर मी तुम्हाला SD अंपायर याचं लोगो बनवून दाखवणार आहे। तर यस आपण इथं घेतलेला आहे। नंतर अजोग आपण इथं टेक्स्ट घ्यायचा आणि SD म्हणजेच माझं नाव आहे हे माझ्या चॅनलचं SD हे प्रोफेशनल होत आहे। आता SD झाल्यानंतर आपल्याला D इथं करून घेऊ आणि याच्यानंतर आपण असं मोठा एक स्पेस बनवून घेऊ, म्हणजे असा खतरनाक लोगो आपण बनवणार आहोत। आता SD झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम याच्यावरती आपल्याला फ्रॉन्टची गरज आहे। तर तुम्ही इथे खाली बघू शकता एक फ्रॉन्ट म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे। फ्रॉन्ट म्हणल्यानंतर आपल्याला माय फ्रॉन्ट मध्ये जायचं आहे आणि ही एक टॉकोन 4PK हे आपल्याला चूज करायचं आहे। चूज केल्यानंतर ओके बटनावरती क्लिक दाबून आपल्याला असा कुठला इंटरफेस येईल। नंतर यसला दाबून परत फ्रंट वर जाऊन माय फ्रंट वर टॉकोन 4PK फ्रंट वर आपल्याला क्लिक करून असा इंटरफेस आपल्याला होईल। नंतर आपण हे केल्यानंतर सर्वप्रथम आपण बघणार आहोत आता हे झालेलं आहे आपलं SD। आता आपल्याला गरज आहे SD अंपायर म्हणायची। SD अंपायर साठी आपण न्यू इथे घेतलेला आहे आणि ह्याला आपण एडिट करतो आणि EMP अंपायर आपण इथं झालेला आहे। आता आपण इथं करू शकता SD अंपायर आपण इथं एडिट करू। थोडं एडिट झाल्याच्या नंतर आपला लोगो जे आहे ती खतरा होऊन जाईल। SD अंपायर इथं आपलं झालेलं आहे आणि याला सुद्धा आपण फ्रंट लावून घेऊ। फ्रंट लावल्यानंतर आपल्याला बघू शकता की फ्रंट असा दिसून येईल, असा फ्रंट झालेला आहे। आणि आपल्याला याच्यावरती आता कलर टेक्स्ट करायचा आहे आपल्याला। तर कलर टेक्स्ट साठी आपल्याला S ला निवडायचं आहे। नंतर आपल्याला इथं जायचं आहे, टेक्स्चर म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे कलरच्या साईडला। टेक्स्चर वरती क्लिक करून आपल्याला इथं आपला फोटो निवडायचा आहे। फोटो मध्ये मला आता खूप खाली जावं लागेल, कारण जे मी फॉर्मेट यूज करत आहे ते ना खूप खाली आहे आणि तुम्हाला हे सारे फॉर्मेट मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन जातो। तर आपल्याला इथं गोल्डन हा आपल्याला चूज करायचा आहे। इथं ओके केल्यानंतर आपल्याला असं एक फॉर्मेट दिसून येईल आणि खाली म्हणल्यानंतर आपल्याला परत अजून टेक्स्चर आपल्याला चूज करायचा आहे। नंतर आपल्याला लास्टचा एक जो आहे तो आपल्याला गोल्डन कलर मध्ये आपल्याला चूज करायचा आहे आणि ते मी सर्वात खाली आहे, जी चूज करून दाखवतो तुम्हाला मी। आता चूज करू नका, हे आपलं चूज करून झालेलं आहे आणि असा SD चा लोगो आपल्याला बनवायला भेटलेला आहे। आणि तर मित्रांनो, आपल्याला इथं SD अंपायर म्हणून असं झालेलं आहे। तर आपण आता याच्यानंतर आपण एम्पायरला कलर करू। कलर करण्यासाठी आपल्याला इथं थोडं एम्पायर मध्ये आपण AM आपण हा कलर वेगळा ठेवणार आहोत। आपल्याला गोल्डन कलर मध्ये असं आपण ठेवणार आहोत याला। गोल्डन कलर आणि एक व्हाईट कलर मध्ये आपल्याला खूप असं आपल्याला हे भारी दिसत आहे म्हणून आपण याला ठेवलेलं आहे, मस्त दिसत आहे। आणि याच्यासाठी आपण नंतर जाता एक तुम्हाला मी सांगणार आहे। आता याच्यानंतर आपल्याला ना एक SD चा एक म्हणजेच काटकोरपणे गोल सर्कस मध्ये आपल्याला ना एक ही लागणार आहे। तर ते आपण आता मी तुम्हाला दाखवत आहे। ते सर्व तुम्हाला माझ्या बायो मध्ये मिळून जाईल YouTube चॅनल वरती। तर आता हे केल्यानंतर तुम्हाला असं याच्यावरती एक क्लिक करायचं आहे आणि तर पुन्हा टॅब वरती येऊन टू बॅक मध्ये आपल्याला जायचं आहे। टू बॅक वरती गेल्यानंतर आपल्याला असं SD अंपायर दिसेल। आपल्याला याला सेव्ह करून घ्यायचं आहे आणि वरी जाऊन याला इथं सर्वांना लॉक करून घ्यायचं आहे। नंतर काही हलणार नाहीत आणि आपल्याला ना बॅक जो कव्हर आहे, बॅक जे कलर आहे त्याला आपण वेगळाच करून घेऊ। जरा कलर असा कलर केलेला आहे आपण। आता आपण पाहू दुसरंच काही। आता SD अंपायर आपलं झालेला आहे
आता SD एम्पायर म्हणजेच आपला फुल असा लोगो आणि फुल असं इम्प्रेशन आपल्या याच्यावरती पडलेलं आहे. तर तुम्हाला हे सर्व फ्रंट आणि सर्व ही आपल्या YouTube चॅनल वरती दिसून जातील, भेटून जातील. आणि जर तुम्हाला सर्वच काही पाहिजे असेल तर मला आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आपल्या कमेंट करा. मी तुम्हाला हे सर्व पर्सनली आपल्या WhatsApp वरती किंवा सरळ तुम्हाला Gmail वरती मी तुम्हाला सेंड करतो. आणि आपल्या चॅनलचे लवकरच 1K आपल्या कंप्लीट होणार आहेत. तर तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून घ्या लवकरच. तर असा युनिक असा लोगो आपल्याला SD एम्पायर म्हणून आपल्याला लोगो असा तयार झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की ते अट्रॅक्शन असा लोगो दिसत आहे. तर एवढंच बघतो आपण आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.